जय भीम इंडिया में मैं स्वीटी आप सभी का स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों पर। अब खबरें विस्तार से। महासूर्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर नांदेड़ में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पूर्णाकृति पुतले के पास सभी सामाजिक, धार्मिक, राजनीतिक संगठन की ओर से आरोग्य व महारक्तदान शिविर लेकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके कार्य याद करते हुए अभिवादन किया गया। बहुजन समाज पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे निर्माते यांना अभिवादन करण्यासाठी ह्या ठिकाणी जिल्ह्याभरातून बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि बहुजन समाज पार्टीतर्फे आज 6 डिसेंबर ह्या दिवशी रक्तदान शिबिराचं ह्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त लोकांनी ह्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि मी जिल्हा अध्यक्ष साहेबराव डाकोरे आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ह्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीतर्फे आलेलो। यहाँ डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को नमन करने के लिए बहुत सारे लोग बॉम्बे चैत्यभूमि में चले गए हैं और नांदेड़ उत्तर और दक्षिण की ओर से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का रेलवे स्टेशन का जो बड़ा पुतला है वहाँ बाबा साहेब आम्बेडकर को विनम्र अभिवादन करने के लिए यहाँ सब लोग आए हैं। तर त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्या अनुषंगाने त्यांना अभिवादन करणे आणि त्यांच्या विचारांचा जागर शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे, त्यांचे जे महत्त्वाचे विचार आहे ते सर्वांनी अनुषंगावेत याबाबत असं मला महत्त्वाचं वाटतं। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महापरिनिर्वाण दिन है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ये व्यक्ति नहीं है, ये आमूलाग्र समाज क्रांति का आंदोलन है। बाबा साहब एक विचार है, बाबा साहेब एक नए समाज की एक अभियान है। बाबा साहब का विचार हमें हमेशा प्रेरणा देता है। बाबा साहब के इस महापरिनिर्वाण दिन के लिए नांदेड़ में सभी लोग बड़ी भावुकता से उन्हें अभिवादन करने के लिए यहाँ इकट्ठे हुए हैं। बाबा साहब का विचार दिलों और दिमाग में लेकर भारत को नई दिशा की ओर ले जाना हम हमारा कर्तव्य मानते हैं। संविधान को लेकर, स्वातंत्र्य, समता और बंधुभाव को लेकर इस अभियान में केवल दलित लोग ही नहीं तो तमाम भारतीय लोग इसे जुड़ जाना चाहिए और बड़ी तादाद में लोग जुड़ रहे हैं और नए भारत की तरफ हम बढ़ रहे हैं। इसी के साथ मेरी ओर से और यहाँ जमा हुए सभी मेरे भाई और बहनें की ओर से बाबा साहब को विनम्र अभिवादन। सगळं जग नमन करतं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारतातील सर्वसामान्य नागरिकाला राजकारणासारख्या मोठ्या पदावर बसण्याची संधी ज्या संविधानामुळे आम्हाला मिळाली, इथे जात पात धर्म पंथ लिंग भेद न ठेवता सर्वसामान्य माणूस देखील राज्यकर्ता होऊ शकतो। इथे व्यक्ती स्वातंत्र्य, आपली कर्तव्य, प्रत्येक गोष्टीची जाण असणारं संविधान आम्हाला बाबासाहेबांनी दिल्यामुळे माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली। त्याच्यामुळे आपण त्यांना कोटी कोटी वेळेस अभिवादन जरी केलं तरी ते कमीच आहे। आपल्या माध्यमातून तमाम नागरिकांना मी अशी विनंती करेल की कौटुंबिक विषमतेचा बाऊ न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले परिश्रम लक्षात ठेवून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा जर आपण 1% जरी प्रयत्न केला तर निश्चितच भारताला आपण सुजलाम सुफलाम करू शकू। म्हणून समस्त नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाला अनुसरित केलं पाहिजे अशी भावना आपल्या माध्यमातून मी नागरिकांसमोर व्यक्त करतो। 5 दिसंबर को रात 11 बजे चेंबूर में आनंद नगर बुद्ध विहार से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के पुतले को माल्यार्पण किया गया। पीपल रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयदीप भाई कवाड़े के प्रमुख उपस्थिति में मानवंदन ज्योति संपन्न हुई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। जब तक चांद सूर्य रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। जब तक चांद सूर्य रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो।
साहेब आम्बेडकर स्मारक समिति औरंगाबाद की ओर से महापुरुष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर प्रश्नोत्तरी प्रतियोगिता के माध्यम से अभिवादन किया गया। यह छात्रों के लिए एक रचनात्मक और उपयोगी विचार परीक्षण था। यह प्रश्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जीवनी पर आधारित थे। कार्यक्रम की शुरुआत सामूहिक बुद्ध वंदना से की गई थी। शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि। माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव, त्याची वाहवाई मोठी, हो 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 त्याची वाहवाई मोठी, असा सखा भीमराव माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळख। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के 66वें महापरिनिर्वाण दिवस पर अभिवादन किया गया। स्थानिक आम्बेडकर चौक में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के पास से कैंडल मार्च निकाला गया। इस बार शहर में वाशिम शहर सहित ग्रामीण क्षेत्रों के सभी बौद्ध उपासक उपासिका भाई बहन सफ़ेद वस्त्र पहने और हाथों में जलती मोमबत्ती, सैकड़ों अनुयायियों ने एक साथ एकत्रित होने की तस्वीर देखने को मिली। माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव, त्याची वाहवाई मोठी, हो 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 त्याची वाहवाई मोठी, असा सखा भीमराव माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार स्वागत है। महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन के अवसर पर हाथकणंगले तहसील हुपरी गांव में बाबा साहेब को अभिवादन करने के लिए कोल्हापुर जिला के बौद्ध बांधवों ने माल्यार्पण करके अभिवादन किया। विधायक प्रकाश आवाड़े इन्होंने बाबा साहेब के अस्थि रखने के लिए सोने का कलश प्रदान किया। डॉक्टर बाबा साहेब को छात्रों ने मानवंदना दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मी संपूर्ण भारतवासियांना शुभेच्छा देतो। भक्तिभावानं आपण सर्व हुपरीकरवासियांनी आज अस्थीचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला तत्त्व दिली, न्याय दिला, त्याचं अंगीकरण करून एक कायमस्वरूपी हे विचार आपल्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं ही आपली आजच्या जयंती त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाची खरी गरज आहे।
आणि म्हणून आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. शांततेचा संदेश देणारे प्रज्ञाशील करुणाचे उद्गाते देव आणि मनुष्याचे गुरु सम्यक संबुद्ध यांना प्रथम अभिवादन. आज 6 डिसेंबर 56 साली 6 डिसेंबर 56 साली काळ तशी धीरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राणी. बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्यायला आम्हाला मिळालेलं नाही, परंतु त्यांच्या अस्थीचं दर्शन घेतल्यानं बाबासाहेबांचं दर्शन घेतल्याचा भाव आमच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो सतत तेवत ठेवला पाहिजे अशी आमची सर्वांची धारणा आहे. आणि सर्व उपरीकरांचे पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपरी येथील श्री कल्लप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड उपरी या कारखान्याच्या वतीने इथे ज्या उपरीमध्ये बाबासाहेबांच्या अस्थीचं पूजन केलं होतं त्या अस्थी ठेवण्यासाठी म्हणून माननीय सहकार मंत्री श्री कल्लप्पा आवाडे दादा यांच्या हस्ते आणि या भागाचे आमदार आणि प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या ठिकाणी आज चांदीचा कलश आपल्याला त्यांचं या म्हणजे अखंड कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण RPIची चळवळ जय भीम. मी डॉक्टर साहेब आंबेडकर. आज आपण विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास त्यांच्या विचारास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपरी या ठिकाणी जमलेलो आहोत. उपरी या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण जेव्हा 6 डिसेंबर 1956 रोजी झालं. भारतीय राज्यघटनेचे निर्माते विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66वा महापरिनिर्वाण दिन आहे. या महामानवाला संपूर्ण जग आज नतमस्तक होऊन अभिवादन करत आहे. उपरी या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी असून या अस्थींसाठी आपण स्मारक समितीच्या वतीनं भव्य असं स्मारक निर्माण केलेलं आहे. या स्मारकाला भेट देण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून आणि लगेच सीमा भागातून असंख्य भीम अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये भीमभक्तांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. भारतात जन्मास आला त्यांनी दलितांचा उद्धार केला, त्यांनी दलितांचा उद्धार केला. भीम भारतात जन्मास आला, भीम मोठा ज्ञानी गुणी घटना लिहिली मंजुळवाणी. भीम मोठा ज्ञानी गुणी घटना लिहिली मंजुळवाणी. भीम भारतात जन्मास आला त्यांनी दलितांचा उद्धार केला. 6 डिसेंबर दिवस आला भीमरावांना घेऊन गेला. 6 डिसेंबर दिवस आला भीमरावांना घेऊन गेला. भीम भारतात जन्मास आला त्यांनी दलितांचा उद्धार केला, त्यांनी दलितांचा उद्धार केला. भीम भारतात जन्मास आला. नमो बुद्धाय. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या उपरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी असणाऱ्या अस्थि कलशाला माननीय आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्याकडून सोन्याचा सुवर्ण कलश भेट देण्यात आला आहे. दरवर्षी जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरूनही असंख्य लाखो संख्येने भाविक दर्शनासाठी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर या आपल्या पवित्र दिनी या उपरी या शहराला भेट देतात. भारतीय बौद्ध महासभा जिला शाखा नांदेड़ उत्तर की ओर से सहयोग नगर में माता रमाई आम्बेडकर बुद्ध विहार में महिला विभाग की सचिव लता जागनाथ शिंदे इनके मार्गदर्शन में महिलाओं के लिए 10 दिवसीय बौद्ध संस्कार शिविर लिया गया. 10 दिन चले इस संस्कार शिविर में पंचांग, प्रणाम, पंचशील, अष्टशील, अंधश्रद्धा, बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चरित्र पर व्याख्यान आदि विषय पर केंद्रित शिक्षकों ने मार्गदर्शन किया.
शिविर में 50 से भी ज़्यादा महिलाओं ने हिस्सा लिया था। बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली। बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी त्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्ह्यामध्ये प्रांतामध्ये देशामध्ये बौद्ध शिबिरे घेत असतात आणि या शिबिरामध्ये धम्माचं ज्ञान, भगवान बुद्धाच्या जीवनचरित्र, बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र आणि उपासक उपासिकांचे नियम, भिक्षूचे नियम, चालत असताना भिक्षू जात असताना वाटेवर वंदन करू नये, विहारात असतील बसल्यावर वंदन करावं, उपासकांनी कसं वागावं, उपासिकांनी कसं वागावं, या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं 24 शिबिरं लागल्या जातात। गर्भसंस्कारापासून ते अंतिम संस्कारापर्यंत हे संस्कार भारतीय बौद्ध महासभा ही संस्था, या संस्थेचं काम चालू आहे। कोण्याही देशातल्या संस्थेने हे काम करू शकत नाही, तर ही भारतीय बौद्ध महासभा माणूस घडवण्याचं काम करते, बौद्ध उपासक घडवण्याचं काम करते, एक आदर्श नागरिक बनवण्याचं काम करते आणि अशा या संस्कारामुळे लाखो उपासक उपासिका तयार झालेले आहेत। ज्या वेळेस भगवान बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघावर जशी श्रद्धा होती, त्याच पद्धतीनं आज देखील या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भिक्खू संघाचं मान सन्मान करतात आणि त्यांना दान देऊन प्रचारासाठी प्रेरित करतात। जे आहे माता रमाई बुद्ध विहार इथे 10 दिवसाचं शिबिर शिंदेताई आणि बुक्तेरेताईंनी घेतलेलं आहे। तरी आम्हाला त्यांच्यापासून खूप प्रेरणा मिळालेली आहे। जे काही बौद्ध धम्मामध्ये जे बायकांना माहिती नव्हतं ते सगळं पंचांग प्रणामपासून ते दशशील, अष्टशील आणि अंधश्रद्धा, 22 प्रतिज्ञा, हे सगळं त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते। नागना शिंदे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तरच्या मी महिला विभागाची सचिव आहे। या केंद्रीय शिक्षिकेच्या माध्यमातून मला जिल्हा शाखेनं या माता रमाई बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड येथे प्रशिक्षण देण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। या बुद्ध विहारामध्ये दररोज बायका 20-25 यायच्या आणि खूप छान असं धम्मशिबिर प्रशिक्षण त्यांनी श्रवण केलेलं आहे। आम्ही या प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा 24 शिबिरं राबवते। त्याच्यामध्ये बाल संस्कार शिबिर पण असते। लहानापासून मोठ्यापर्यंत, थोरापासून म्हाताऱ्यापर्यंत या शिबिरामध्ये प्रशिक्षण दिले जाते। या शिबिरातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या शिबिरातून मुख्याला वाचा, लंगड्याला पाय आणि आंधळ्याला डोळे असं दिल्या जाते। ज्याला बोलता येत नाही त्याला बोलण्याचं काम या भारतीय बौद्ध महासभेच्या या प्रशिक्षणामधून केल्या जाते। या प्रशिक्षणामध्ये माझी ताई आज सूत्रसंचालन करत आहे, हे माझे यशाचे गमक असं मी समजते। अमरावती स्थित विभिन्न संगठनों की ओर से रक्तदान शिविर का भव्य आयोजन किया गया था। पूरे भारतवर्ष में राज्य तथा जिले और महानगरों में ब्लड फॉर बाबा साहेब का आयोजन किया गया था। महापरिनिर्वाण दिन के अवसर पर इसमें युवा युवतियों ने भारी संख्या में भाग लेकर बड़ी संख्या में अपना उत्तरदायित्व निभाया। ऐसे पूरे विश्व में पहली बार हुआ है। आक्रमण संगठन की ओर से विविध कार्यक्रमों का आयोजन कर त्रिशरण पंचशील बिगुल पर मानवंदना दी। माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव, त्याची वाहवाई मोठी, हो हो हो, त्याची वाहवाई मोठी, असा सखा भीमराव माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव। लातूर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को एक सार्वजनिक बौद्ध वंदना द्वारा पनगांव में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चैत्य स्मारक पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अभिवादन किया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चैत्य स्मारक आचार्य के अध्यक्ष ने कहा कि
जो लोग मुंबई नहीं जा सकते वे लोग पनगाव आकर अभिवादन करते हैं। माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव त्याची वाहावा। सभी लोगों को विनंती करता हूं कि यहाँ आके नतमस्तक हो जाए और शांति से सभी लोग पधारे और शांति से जाए। साधु साधु। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार स्वागत है। वैद्य रुग्णालय नांदेड़ की ओर से डॉक्टर हंसराज वैद्य इनके मार्गदर्शन में ज्येष्ठ नागरिकों के लिए संधिवात निदान व सल्ला रोग निदान शिविर का आयोजन किया गया था। निःशुल्क इस शिविर शल्य विशारद में अजय जयश्री धनाजीराव देशमुख इन्होंने महिला पुरुष ज्येष्ठ रुग्णों पर निदान किया। शिविर का लाभ लेने ज्येष्ठ नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। वैद्य साहब ने कहा है कि 12 दिसंबर ये फेस्कॉम डे है। डॉक्टर राधाकृष्णन भट्ट कार्डियोलॉजिस्ट और रोटेरियन, इन्होंने ये फेस्कॉम नाम की संगठना कायम की। उसको कहते हैं फेडरेशन ऑफ सीनियर सिटीजन ऑर्गेनाइजेशंस ऑफ महाराष्ट्र। उसका शॉर्ट फॉर्म है फेस्कॉम। और इस दिन, ये दिन मनाने के लिए हमारे वैद्य साहब ने अजय देशमुख डॉक्टर को बुलाया है। ये एक सुवर्ण योग है। हजारों साल नरगिस रोती है अपने बेनुरी पर। हजारों साल नरगिस रोती है अपने बेनुरी पर। बड़े मुश्किल से पैदा होता है चमन में दीदावर का। सर, ये सब हमारे ज्येष्ठ नागरिक है और ये सब संधिवात से पीड़ित है। बहुत दिनों से ये गोलियां खाते हैं। जब तक ये गोली खाते हैं तब तक उनको आराम महसूस होता है और जब वो गोली बंद हो जाती है फिर से उनको तकलीफ होती है। लेकिन ये बीमारी होने का मूल कारण क्या है और उसको कैसा अपन प्रतिबंध कर सकते हैं, इसके बारे में मालूमात करने के लिए यहाँ के प्रख्यात संधिवात तज्ञ तथा ऑर्थोपेडिक सर्जन मराठवाड़े में पहली बार नांदेड़ में रोबोटिक सर्जरी लाने वाले ये अजय जी धनाजीराव देशमुख, ये यहाँ हम उनको पहचान किए हैं और वो हमारे को सब हमारे ज्येष्ठ नागरिकों को मालूमात देने वाले हैं और उसके इलाज के बारे में भी बताने वाले हैं। शिविर के बारे में ये कहना चाहूँगा कि मैं एक ऑर्थोपेडिक सर्जन हूँ। मेरा नाम डॉक्टर अजय धनाजीराव देशमुख है। मैं संधिवात का विशेष तज्ञ हूँ। मैं नांदेड़ में पिछले 10 साल से काम कर रहा हूँ आर्थराइटिस और संधिवात से पीड़ित लोगों के लिए। आज ये शिविर का जो आयोजन यहाँ किया गया है, डॉक्टर हंसराज वैद्य सर ने जो ये आयोजन किया है, इसके लिए मैं यहाँ पर सपोर्ट करने को, लोगों को उसके बारे में माहिती देने को, इन्फॉर्मेशन देने को आया हूँ। और जितने भी पेशेंट्स मेरे से आज जो भी लाभ ले पाएंगे, मेरी तरफ से पूरी कोशिश करूँगा कि उनको पूरा लाभ मिले। जिनको भी तकलीफ़ है, मैं पूरी अपनी कोशिश करूँगा कि जो भी मैं उनको माहिती दे सकता हूँ वो मैं दूँ। और मेरा आज यहाँ पे उसी तानाजी वाजवे साहब के बोरजे नगर मेदनकरवाड़ी में महापुरुष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर अभिवादन किया गया।
इस अवसर पर धम्मचक्र प्रचारक संघ के अध्यक्ष तानाजी वाड़वे, उपाध्यक्ष विलासराव दाभाडे, ग्राम पंचायत सदस्य खरात ताई प्रजनताई दाभाडे, सोनवनेताई कांबड़ेताई आदि ने महापुरुष बाबा साहेब आंबेडकर को वंदन किया। माझ्या काळजात आहे एक ओळखीचं नाव, एक ओळखीचं नाव, त्याची वाहवाई मोठी, हो हो हो, त्याची वाहवाई मोठी असा करून दिलेला आहे। त्यांच्या विचाराने आपल्याला पुढे लढायचं आहे। तर आज 66 वर्ष जरी बाबासाहेब गेलेले असतील तरी बाबासाहेबांनी जो आपल्याला शिक्षणाचा मूलमंत्र विचाराने मांडणं गरजेचं असते। आणि 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते पुढे नेण्याचा संकल्प करूया आणि एकत्र राहून आपल्या समाजातील जी मुलं शिक्षित असतील त्यांना पुढे जे रोजगार असतील किंवा शिक्षणाच्या पुढे वाटचाल काय करता येईल त्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन संघाच्या माध्यमातून आपण एक रोजगार शिबिर घेण्याचा आपला संकल्प आहे आणि पुढील काळात आपण रोजगार मेळावा घेण्याचा, तसंच त्यांना शैक्षणिक सवलती कशा मिळतील शासनाच्या त्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो। सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही आणि एक जन्म काय 1000 जन्म जरी घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे विकार कधी फिरणार नाही। असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विकार आपल्यावरच नव्हे तर आपल्या या देशावर सुद्धा आहेत। आज जे मी या ठिकाणी बोलत आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच बोलत आहे। त्यातर आम्हा स्त्रियांना काय अधिकार होते का? घराच्या बाहेर निघून सनी 4 शब्द बोलायचे, 4 बायकामध्ये बसायची तरी आमची लायकी होती का? पण त्या महामानवाने स्वतःची मुलं, स्वतःचा संसार, स्वतःचा परिवार आणि स्वतःच्या घराकडे ना लक्ष ठेवता त्यांनी बाहेर देशात जाऊन जे शिकून आले आणि ते फक्त आपल्या कल्याणासाठी त्यांचे इतके उपकार आहेत की आपण कधी त्यांच्या पायातले आपले चामडं काढून जर त्यांच्या पायात जरी घातले गुट्ट बनून तरीही त्यांचे उपकार तुटू शकत नाही, एवढे उपकार आहे बाबासाहेबांनी। बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपल्या समाजातील लोक शिकतात परंतु त्यांचं संघटन नाही। त्याबद्दल मी तुम्हाला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या 2 ओळी सांगेन की एका जंगलाला आग लागलेली असते आणि तिथं सगळेजण प्रयत्न करतात, तर त्या ठिकाणी एक चिमणी येते आणि ती चिमणी तिचं जे काय सहकार्य असं त्या चोचीमध्ये एक थेंब टाकण्याचा प्रयत्न करते, तर तिला सगळेजण हसतात की तू हे काय करत आहेस, आम्ही एवढे सगळे मोठे करत असतात, तुझं एवढं छोटंसं म्हणजे तिथं काय होणार आहे? तर ती तिचं कार्य चालूच ठेवती आणि थोड्या वेळानं मग ती त्यांना उत्तर देते की मी काही दिवसांना या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये माझं आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल, लावणाऱ्यामध्ये नाही। मार्गशीर्ष पूर्णिमा के निमित्त हर वर्ष की तरह तपोभूमि अम्भोरा जिला वर्धा से भदंत शिलानंद महास्तवीर और उनका भिक्खु संघ की निकली पदयात्रा भद्रावती के विद्यासन बुद्ध लेनी में आगमन होने पर भिक्खु संघ का बौद्ध उपासक उपासिका की ओर से बड़े ही आदर के साथ पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। साथ ही भिक्खु संघ को भोजन दान देकर दान पारमिता पूर्ण कर धम्म देसना का लाभ लिया गया। तसेच शिलानंद भंतेजींच्या प्रोग्रामसाठी इथे अटेंड आम्ही करण्यात आलं। मागे मी 2 वर्ष आधी येऊन गेली आहे, तर तिथून मला थोडंसं अनुभव भंतेजीच्या प्रवचनावर मला थोडासा अनुभव आला, तर त्याकरता मला यावेळेस वाटलं की भद्रावतीला पुन्हा एकदा जावं आणि पुन्हा प्रवचन त्यांचं ऐकावं, कारण त्यांनी जे सांगितलेल्या गुणांनी आणि मार्गदर्शन केलं त्यांनी आणि त्याच्यातून मला काहीतरी प्रोत्साहनपर मला त्यांच्या याच्यावरून सांगण्यावरून मला अनुभव मिळाला आणि म्हणून या भद्रावती लेणीमध्ये नेहमीच प्रोग्राम व्हावं आणि नेहमीच आम्हाला अशा प्रकारचं आमच्या संघाला अशाच प्रकारचं येण्यासाठी आम्हाला ऊर्जागिरी मिळावी म्हणून मी आली आणि तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा इच्छू देते की बुद्ध लेणी खूपच सुंदर आहे। आम्ही आतमध्ये जाऊन आलो, वरती टेकडीवर पण चढलो। काही भगवान बुद्धांच्या मूर्तीची
खूप वाईट अवस्था आहे. त्यांचे कोणाचे हात तुटलेले आहेत तर कोणाच्या नाकाला काही इजा करून ठेवलेली आहे. पण मला असं वाटते की इथे येणाऱ्या सगळ्या महिला मंडळ किंवा आपले जेवढे बौद्ध उपासक आणि उपासिका आहेत त्यांनी इथे येऊन थोडं ना थोडं दान जर केलं तर नक्कीच या लेणीचा चांगल्या पद्धतीनं त्यांच्याविषयी एक कृतज्ञता भाव आपल्या मनात एक प्रकट करण्यासाठी दरवर्षी आमच्या आमोडा तपोभूमी संघ काही संघ पायदळ येत असतो. यावर्षी 5 भिक्षू पायदळ आलेले आहेत आणि 2-4 भिक्षू असे नंतर पण आलेले आहेत. तर या ठिकाणी भविष्यामध्ये सर्व काही बरोबरच आहे, पण या ठिकाणी जर भिक्षू राहिला तर पुन्हा लोकांना चांगल्या तऱ्हेनं संघ जर राहिला किंवा भिक्षू राहिला तर इतरांना दान देण्याची आणि पुण्यपारमिता करून आपलं जीवन सफल करणे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में.